स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या योजना करू YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। मित्रांनो, आता तुम्हाला हे PM किसान योजनेचा 20वा हप्ता पाहिजे असेल तर हे एक कागदपत्र काढून ठेवायचंच आहे। हे जर तुमच्याकडे नसेल तर 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ, माहिती जाणून घेऊ। आपण पाहतात योजना करू YouTube चॅनल। आपल्या योजना करू YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। मित्रांनो, आता 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 19वा हप्ता आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत। आता 19वा हप्ता हा 19वाई एस्टिमेट ऑफ द PM किसान योजना ऑन 24 फेब्रुवारी 2025 म्हणजे एकंदरीत 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी टाकण्यात आलेला आहे। eKYC is PM Kisan registered farmer OTP based eKYC is available on PM Kisan portal च्या अधिकृत वेबसाईटला आपण भेट दिलेली आहे। इथे माहिती जशी आहे तशी आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, इथं असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला PM किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता हे एक कागदपत्र काढून ठेवायचं आहे, कारण की हे तुम्हाला लाभ मिळणार आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तर संपूर्ण बातमी संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर मित्रांनो, PM किसान योजना म्हटल्याच्या नंतर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे आणायचे असतील तर हे एक कागदपत्र लवकरात लवकर काढून ठेवा। मित्रांनो, हे कागदपत्र जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। मित्रांनो, संपूर्ण बातमी जाणून घेऊ। मित्रांनो, तुम्हाला आता फार्मर ID काढणं अनिवार्य आहे, हे कागदपत्र काढणं अनिवार्य आहे। फार्मर ID कशा पद्धतीने काढायची तर तुम्हाला काढायची असेल तर अधिकृत CSC सेंटरला भेट द्या, तिथे तुम्ही काढू शकता, किंवा आपले सेवा केंद्र याला सुद्धा भेट देऊ शकता आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद। जय शिवराय।